नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार 5 मार्च 2026 शेतकरी मित्रांनो, आज तुरीच्या दरात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळाली असून अकोला बाजार समितीमध्ये तुरीला 8,235 रुपयाचा दर मिळाला आहे। तर मग संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून। पण मित्रांनो एक विनंती आहे आपल्याला की चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अकोला। लाल तुरीला आवक आलेली आहे 2012 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7,150 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,145 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,235 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे जळगाव। लाल तुरीला आवक आलेली आहे 46 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,195 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे परतूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 10 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,515 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,570 रुपये। मित्रांनो यानंतरची बाजार समिती तुळजापूरला लाल तुरीला आवक आलेली आहे 28 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपयाचा, सर्वसाधारण दर 7,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,700 रुपये। मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर। पुन्हा पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 27 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,700 रुपये। मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे दौंड कडेगाव। लाल तुरीला आवक आलेली आहे 77 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,700 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,400 रुपये। मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।